नाशिकमधील आरटीओ मध्ये सर्रास भोंगळ कारभार समोर आला। आरटीओ कार्यालयात डीलर घुसून ऑथॉरिटी नसताना देखील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनमानी करताना दिसून आला। जर कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली तर याला जबाबदार कोण? तसेच नागरिक कितीतरी तास रांगेत उभे असतात। हा जनतेवर अन्याय नाही का? आरटीओ नाशिक श्री प्रदीप शिंदे हे काय दखल घेतील हे पाहण्यासारखे ठरणार आहे। सांगा कसं काय आतमध्ये घेता तुम्ही? सामान्य जनतेला आत घ्याल का? हो तुम्ही उत्तर द्या। मी आरटीओ साहेबांकडे जातो आता विचारायला। हा डीलर मग डीलरला अलाउड आहे का आतमध्ये येणं? त्यांचा प्रॉब्लेम चालू सिस्टमला नाही पण अलाउड आहे का आतमध्ये येऊन उभं राहणं? अलाउड आहे का सांगा, मग मी वरती जातो लगेच विचारायला त्यांना अलाउड आहे का? मी पत्रकार आहे, लक्ष न्यूजचा संपादक आहे मी। हे पहा माझं आयडी कार्ड। तुमचं काय काम आहे? मला माझं काम काय म्हणजे माझं काम पाहिजे इथं येईल असं नाही। तुमचं काय काम वाटलं म्हणून त्यांना सांगतात? नाही तुम्ही मला उत्तर द्या ना मग। ब्युरो रिपोर्ट, लक्ष न्यूज, नाशिक।